नमस्कार, स्वातीस किचन मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर नेहमीच नॉनव्हेज खाणारे जेवायला येतात असं काही नाहीये. तर कधी-कधी व्हेजिटेरियन लोकं तर आज आपण झटपट आणि एकदम चमचमीत असं राजम्याचं कालवण पाहणार आहोत. तर ही राजमा मसाला भाजी खूप टेस्टी होते, खूप झटपट होणारी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपली ही भाजी तयार होते. तर अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी आहे. नक्कीच तुम्ही ट्राय करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप राजमा 5 ते 6 तासांसाठी भिजवून घेतला आहे. तुम्ही याला रात्रभर सुद्धा भिजवू शकता जर सकाळी करणार असाल तर. तर इथे पटकन राजमा शिजण्यासाठी मी इथे प्रेशर कुकरचा वापर केलेला आहे. शक्यतो कुकरमध्ये पटकन शिजला जातो. तर जेवढा राजमा आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला शिजण्यासाठी वापरायचं आहे. शिजतानाच आपल्याला चमचाभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि कुकरला साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. इथे आपण मसाल्यामध्ये घेतलेला आहे 1 चमचा जिरे, 1 मोठी वेलची घेतलेली आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 2 तमालपत्र घेतलेले आहे. त्याबरोबरच आपण 5-6 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी डायरेक्ट राजमा शिजायला टाकलेला आहे कुकरला, त्यामुळे 3 शिट्ट्या आणि 2-3 मिनिट मंद आचेवरती ठेवणार आहे. त्याने राजमा छान पटकन शिजतो. आता बाकी साहित्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. कांदे मी मध्यम आकाराचे 3 घेतलेले आहेत. ते मी चॉपरमध्ये बारीक चिरलेले आहेत. तुम्हाला हवं तर सुरीने चिरू शकता किंवा याची पेस्ट सुद्धा करून घेऊ शकता. आता मिरची, लसूण, आलं याचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचं आहे. तर यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. तर मी अशा पद्धतीने याला वाटून घेतलेलं आहे जाडसरच. ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट आपली तयार झालेली आहे. वाटणामध्ये आपल्याला एवढंच काम करायचं होतं. आता एका कढईमध्ये चांगले 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करायचे. त्यामध्ये सर्व खडे मसाले आपण टाकायचे आहेत सर्वात आधी आणि त्याचसोबत आपण हिरवं जे वाटण केलेलं आहे ते यामध्ये परतून घ्यायचं आहे. मिरचीचं वाटण व्यवस्थित परतून झालं की आपण यामध्ये कांदे टाकून घेणार आहोत. कांदे टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे जेणेकरून पटकन कांदा आपला गुलाबी होईल. कांदा आपला अगदी 3-4 मिनिटांमध्ये छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. तर ही टोमॅटोची पेस्ट देखील आपण छान परतून घ्यायची आहे. तर ही परतत असताना तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. सध्या टोमॅटोमध्ये भरपूर पाण्याचा अंश आहे, त्यामुळे मी पुन्हा गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे आणि त्यावरती आपण झाकण ठेवून याला छान सॉफ्ट शिजवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं आपण याला छान शिजवून घेतलेलं आहे. या मिश्रणामधलं पाणी आपलं आटलेलं आहे. आता कोरडे मसाले आपण परतून घ्यायचे आहेत. तर पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून एवढी आपली धणे पावडर टाकलेली आहे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट मी इथे 2 टीस्पून एवढं वापरलेलं आहे. हे तुम्ही कमी जास्त करू शकता. बस आपण एवढेच मसाले यामध्ये वापरलेले आहेत. मिश्रण कोरडं झालेलं आहे, तर खाली लागू नये म्हणून मी अगदी पाव कप एवढं पाणी यामध्ये टाकून पुन्हा याला परतून घेणार आहे. सर्व मसाले एकजीव होण्यासाठी 1 मिनिटभर मंद आचेवरती झाकण ठेवून परतून घ्यायचं आहे. कुकरचं प्रेशर गेल्यानंतर आपण राजमा चेक करूया. अगदी सॉफ्ट असा आपला छान राजमा मऊ शिजलेला आहे. नसेल शिजला तर पुन्हा एखादी शिट्टी करून शिजवून घ्यायचा. इकडे परतलेल्या मसाल्यातलं तेल देखील वेगळं दिसत आहे, सेपरेट झालेलं आहे. आता मसाल्यामध्ये आपण उकडलेला राजमा टाकून घ्यायचा आहे. तर इथे एक टिप जरूर लक्षात ठेवा, राजमा जर व्यवस्थित नाही शिजला तर भाजीची चव कडवट येण्याची शक्यता असते. त्यामुळं राजमा मऊ शिजणं खूप महत्त्वाचं आहे. त्याने चव खूप छान लागते. आता इथे अंदाजे थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पाव चमचा मीठ यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्हाला याचा रस्सा, ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी तुम्ही गरम करून टाकून घेऊ शकता. मी इथे पातळ न करता अशीच ग्रेव्ही ठेवणार आहे. पण आता आपली प्रोसेस आहे 5 मिनिट झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे याला, जेणेकरून सगळे फ्लेवर एकजीव होतील. आता 5 मिनिटानंतर छान मस्त आपलं हे राजमा मसाला रेसिपी तयार झालेली आहे. तर ही राजमा मसाला, राजमा करी आपण गरमागरम चपातीसोबत, भातासोबत किंवा जीरा राईससोबत खूप टेस्टी लागते. आणि आता फायनल यामध्ये राहिलेलं आहे आपलं बारीक चिरलेली कोथिंबीर, याने फ्लेवर आणि दिसायला देखील खूप छान दिसते.
आणि शेवटची गोष्ट म्हणजे यामध्ये जे खडे मसाले आपण वापरलेले आहेत ते मध्ये मध्ये आलेले कोणाला आवडत नाहीत, तर ते आपण शक्य तेवढे हाताने वेगळे करून मग आपण हे सर्व करायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला किंवा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.